नमस्कार, मी सुवर्णा जोशी। राज्यात लॉकडाऊन लागणार की कडक निर्बंध नागरिकांना पाळावे लागणार याचा निर्णय येत्या 2 दिवसांमध्ये घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत। त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी 4 वाजल्यापासून राज्यातील विविध संस्था, पत्रकार, व्यापारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत। यामध्ये राज्यातील लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांवर चर्चा केली जाणार आहे। जर पुन्हा लॉकडाऊन केलं तर संपूर्ण अर्थचक्र बिघडण्याचं मोठं संकट आहे। अनेकांचे रोजगार जाऊन आर्थिक संकट येण्याची भीती आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पुन्हा लॉकडाऊन करू नये अशी मागणी विरोधी पक्षांना देखील केली आहे। या लॉकडाऊन बाबत महाराष्ट्रातील जनतेचं काय म्हणणं आहे हे आपण आज आमच्या विशेष वृत्तमालिकेतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिल्यानंतर मुंबईकरांनी लॉकडाऊन नकोय अशा प्रतिक्रिया दिल्या। पुन्हा लॉकडाऊन लागला तर आमच्या पोट्या पाण्याचं काय असं सर्वसामान्य मुंबईकर आणि व्यापारी प्रश्न विचारतोय। त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी। मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत की जर कोणता उपाय सापडला नाही तर 2 दिवसात लॉकडाऊन बाबत त्यांची भूमिका स्पष्ट करतील। कदाचित लॉकडाऊन लागेल अशीच त्यांची भूमिका आहे। मुंबईकरांकडून जाणून घेऊया की या क्षणी लॉकडाऊन लागला तर काय होईल। अनेक छोटे छोटे व्यापारी आहेत इथे। दादरच्या भाजी मार्केटची ही दृश्य आहे की जिकडे खूप गर्दी आहे। थेट लोकांकडून जाणून घेऊया की लॉकडाऊन लागला तर इथे कसं आहे, शेतकऱ्यांपासून म्हणजे जे रूल आहे एक साखळी पद्धतीने आहे। शेतकरी तिथून माल पाठवतो इकडे, तो ट्रान्सफरमध्ये इथे उतरला जातो। ह्याच्यामध्ये हमाल लोक आहेत, परत ते छोटे छोटे धंदेवाले ते माल घेणारे आहेत वगैरे, परत चहावाले आहेत वगैरे, वडापाववाले आहेत, सगळे एकमेकांवरती जगणार आहेत। सगळे मरले जाणार आहेत। ट्रान्सफर कंपनी पण, टेम्पोवाले, टॅक्सीवाले सगळे मध्ये A to Z लोक मरतील त्याच्यामध्ये। आता लोकांकडे जाणून घेऊया। मला सांगा, लॉकडाउन पुन्हा एकदा लागला तर? लॉकडाउन नहीं लगाना चाहिए। वैक्सीन आई गई, वैक्सीन को बढ़ावा देना। जब वैक्सीन नहीं था तुमने लॉकडाउन लगाया तो वैक्सीन बना के क्या फायदा फिर? वैक्सीन लाया ना तो वैक्सीन को बढ़ावा क्यों नहीं दे रहे हो? 130 करोड़ की आबादी में तुमने खाली 5% लोगों को भी वैक्सीन लगाया, तो वैक्सीन क्यों नहीं लगा रहे आप? लॉकडाऊन नहीं थी तभी तुमने लॉकडाउन लगाया होतो ना। आमची हालत होतं ते गेल्या टायमाला किती सर्वांची हालत खराब होत होतं। बघितलं ना आता आमच्यात तुम्ही लोक परत लेट लॉकडाऊन लावलं ते आम्ही मान्य करतो, सर्व मी करतो बरोबर, मग थोडं तर आम्हाला ते हे करा। काही लोक आहेत, मला सांगा की लॉकडाऊन लागला तर लॉकडाऊन फिर से लगा तो? लॉकडाऊन नको आम्हाला, कारण लॉकडाऊनची परिस्थिती काय आहे, या बसमध्ये तुम्ही AC बस सोडलेले आहे, त्यामध्ये करोना तुम्ही AC मध्ये तुम्ही करोना पास करता आणि इथं तुम्हाला पब्लिकला त्रास होतो त्याचा बघत नाही तुम्ही। मग त्यामुळे आम्हाला लॉकडाऊन नको आहे। जे तुम्हाला द्यायचं असेल तर कमी काही पब्लिकचा विचार करून तुम्ही काय ते विचार करा। आम्ही निर्बंध जो काय कडक कारवाई आम्ही तयार आहोत त्यासाठी। खूप हालत खराब होईल आणि खूप लोकांची बरबादी पण होईल। मुलांची ते अजिबात अक्षरशः लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि आमची पण भाजी पण काही मिळत नाहीये। आमची पण खूप परिस्थिती बिघड होते। जे आजारपण नसते ते आम्हाला जास्त आजारपण येते, त्याचं टेन्शन घेऊन। तुम्ही सांगा, लॉकडाऊन लागायच्या पुढे विचार करा काय गरीबाचा आणि मग लॉकडाऊन लावा। अशी परिस्थिती खराब झाली ना, घरामध्ये बसलेत पोरं नवरे, घरामध्ये नोकऱ्या सोडून मॅडम खायचं काय? तुम्ही लॉकडाऊन लावला तयार झाले, आम्हाला पोसा, आमची पोटापर्यंत लॉकडाऊन लावा। एवढंच मला सांगायचं की तुम्हाला लॉकडाऊन करायचं ना तर आम्हाला ज्या मुलांची घरी बसलेले आहेत, ज्या आम्हाला पोटाला काय मिळत नाही, त्याला तुम्ही अर्ध्या घरी बसून आम्हाला अर्धा पगार द्या, 20-20 हजार रुपये द्या महिन्याला आणि लॉकडाऊन करा। लॉकडाऊन लागला तर काय होऊ शकतं? देखो, पहले लॉकडाउन से अभी लोग बाग उभर नहीं पाए थे कि लोगों के पास कर्जा भी नहीं उतरा था। अभी लॉकडाउन आप लगा देंगे, लॉकडाउन लग जाएगा तो फिर जो है जो लोगों के धंधे हैं रोड पे छोटे मोटे, तो वो सब लोग फिर गांव भागेंगे, उनके पास कुछ नहीं रहेगा। कोई पैदल जाएगा, कोई सवारी से जाएगा, बहुत ज़्यादा तकलीफ हो जाएगी। लोगों को पास अभी तक काम आया नहीं था पहले लॉकडाउन की वजह से, अभी तक काम पे खड़े नहीं हो पाए। हमारा खुद ये हाल है। अभी भाजी बेचता हूँ मैं जाके, अभी थोड़ा लेने आया हूँ गाँव से तो थोड़ा कर रहा हूँ। अभी दोबारा लॉकडाउन लग जाएगा तो मैं कैसे गाँव जाऊँगा और क्या करूँगा? मुंबईकरांच्या भावना आपण जाणून घेतो। ज्यांचं असं म्हणणं आहे की नाईट कर्फ्यू व्यवस्थित लागू केला जावा, हे बघितलं जावं, पण लॉकडाऊन लावू नये असं लोकांचं म्हणणं आहे की अनेकांची पोटा पाण्याची खरं तर अव्यवस्था होणार आहे, पण भावना याच आहेत की लॉकडाऊन नको। प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, दादर, मुंबई।
रस्त्याच्या कडेला जे छोटा मोठा व्यापार करतात, धंदा करतात, त्या सगळ्यांशी आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे बोलल्या. मुंबईमध्येच आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे उपस्थित आहेत, त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याशी अधिक बोलूया. प्रफुल्ल, आपण कोणत्या परिसरामध्ये आहात मुंबईच्या? आपल्या सोबत आता कोण आहे? कारण आपण नागरिक, सर्वसामान्य लोक किंवा वेगवेगळ्या स्तरातले व्यापारी असतील, या सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय की त्यांना लॉकडाऊन हवंय, नकोय, त्यांच्या समोरचे प्रश्न काय आहेत, काय सांगाल प्रफुल्ल? स्वाती, आता मी मुंबईच्या दक्षिण मुंबईमध्ये CST आणि कुलाबा या संपूर्ण परिसरातले जे व्यापारी आहेत, विशेषतः हॉटेल या भागात खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि बार देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. लॉकडाऊन जेव्हा लागला तेव्हा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो सर्व उद्योगांना जर बसलाच आहे, पण सर्वात मोठा फटका जो आहे तो हॉटेल इंडस्ट्रीला बसला आहे. कारण जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये जवळपास 25,000 हॉटेल्स आहेत आणि यावर जर आपण उपजीविका करणारे लोक पाहिले तर साधारणतः 5 लाख कर्मचारी आणि त्यांच्यावर जगणारे 4 लाख, म्हणजे असे एकूण 7 ते 8 लाख लोक जे आहेत ते या संपूर्ण उद्योगावर अवलंबून आहेत. आपण त्या सर्व हॉटेल चालक असतील, बार मालक असतील, त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत की नक्की लॉकडाऊन की कडक निर्बंध यापैकी नक्की काय त्यांच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे किंवा कडक निर्बंध लावण्याचा विचार करत आहे. तुमच्या मतानुसार काय सोयीचं तुमच्यासाठी राहणार आहे? हा ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, आता परत लॉकडाऊन केला तर इट इज नॉट अफोर्डेबल फॉर आमच्या जसं सारखं रेस्टॉरंटवाल्याला. आणि गेल्या टाईमचं लॉकडाऊनमध्ये बरंच वर्कर सगळे गावी गेले आणि त्याच्यात 50% नाही आले, मायग्रेट झाले परत आमच्या रेस्टॉरंटला. आणि त्यात 50%मध्ये आणि बिझनेस पण 50% आलेला आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ॲव्हरेज काढलं तर 25% बिझनेस पण नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे टॅक्सेस वगैरे, लायबिलिटी वगैरे, सगळे पगार वगैरे काढून आता परत लॉकडाऊन झालं तर परत या टायमाला जे वर्कर गेला तर नाही येणार. आणि हे व्हेजिटेरियन रेस्टॉरंट या किंवा परमिट रूम रेस्टॉरंट कुठल्याही टाईपचा बिझनेस असू द्या, तर त्यांना ते बिझनेस करायला जरा बरंच प्रॉब्लेम होणार आहे. आता तुम्हाला कडक निर्बंध आधीच लावलेले आहे सरकारने, तुमचे कडक निर्बंध लागूनच हॉटेल चालू आहेत. आणखी कशा पद्धतीने लॉकडाऊन इथं अपेक्षित वाटतं? सर बघा, एकतर आम्ही 7 महिने आमचे सगळं हॉटेल्स बंद होते. 7 महिने इट्स अ ह्यूज जॉब लॉस टू एव्हरीबडी. आता मान आपण 7 महिन्यांनी आता कुठे चालू झाली आपली रेस्टॉरंट, आता कुठे हळूहळू आम्ही पायावर उभं राहतोय. वी आर फॉलोईंग ऑल द SOPs. आम्हाला गव्हर्नमेंटनी काय काय SOPs फॉलो करायला सांगितले, आम्ही सगळे SOPs फॉलो करतो. वी डेडिकेटेडली फॉलो इट. सो आमचं गव्हर्नमेंटला एकच रिक्वेस्ट आहे की वी कांट अफोर्ड अनदर लॉकडाऊन. लॉकडाऊन विल ब्रेक दिस. आपला हॉटेल इंडस्ट्री जो आहे ना तो टोटल म्हणजे एकदम हे होणार, नष्ट होणार सर. बिकॉज आम्ही खूप डिफिकल्टीने आता आम्ही चालू केले, कुठेतरी आम्ही लाईनवर येत आहेत. आणि मला अजून एक पॉईंट सांगायचं होतं की इवन नाव लाईक आय एम फ्रॉम अ बार, आय हॅव रन अ बार. सो वी हॅव गिवन परमिशन टिल 8 o'clock. सो दो वी ओपन एट 11 o'clock. फ्रॉम 11 o'clock टिल 8 o'clock आम्हाला फक्त 10 to 20% बिझनेस असतो. सर वी वुड रिक्वेस्ट गव्हर्नमेंट टू कन्सिडर दिस पॉईंट ऑल्सो. वी विल फॉलो ऑल द SOPs. आम्हाला गव्हर्नमेंट काय काय SOPs देते आम्ही रिलिजियसली फॉलो करणार. पण अजून एक लॉकडाऊनला प्लीज नको, नो बिग नो फॉर दॅट. तुम्हाला काय वाटतं? Business is affecting a lot, so I don't think lockdown is the solution for this. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व व्यापारी म्हणत आहेत की पुन्हा आम्ही 1 वर्षानंतर आता कुठेतरी सावरतो आहे. जर हा लॉकडाऊन पुन्हा लागला तर एकदा आता कोलमडलं तर तिथला कर्मचारी देखील पुन्हा उभा राहणार नाही आणि हॉटेल व्यावसायिक देखील पुन्हा उभा राहणार नाही. त्यामुळे कुठेतरी निर्बंध ऑलरेडी आहेत, तेच आणखी कडक त्याच्यावर निगराणी केली तर ते लॉकडाऊनपेक्षा अधिक सोयीचं होईल असं त्यांचं म्हणणं आहे. नक्की प्रफुल्ल, आभार माहिती दिल्याबद्दल आणि या सगळ्यांशी संवाद साधल्याबद्दल. न्यूज 18 लोकमतचा आवाज म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज आहे, म्हणून वारंवार आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो आणि त्यांना काय नेमकं हवं आहे, त्यांचं म्हणणं काय, त्यांची मागणी काय आहेत आणि त्यांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मुंबईनंतर आपण जाऊया नागपूरला. पालकमंत्री नितीन राऊत हे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना बैठक घेत असून शहरात असलेल्या बेडच्या तुटवड्यावर सध्या चर्चा सुरू आहे. नागपूरमध्ये मागच्या 15 दिवसांपासून रोज 3,000च्या वर रुग्ण निघत असून सध्या शहरात 40,000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणाच कोलमडलेली आहे. नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही 60 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. काल दिवसभरात 4,108 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला 64 जणांचा मृत्यू झालेला होता. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या संपर्कात आहेत, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याकरता थेट जाऊया नागपूरला. तुषार,
अर्थातच आरोग्य यंत्रणेसंदर्भातली काय परिस्थिती आहे, सुविधा रुग्णांना मिळतायत का याविषयी तर सांगाच, पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलो आहोत, पण जनरेटा असं सांगतो की लॉकडाऊन करू नका. नागपूरकर जे आहेत त्यांचं म्हणणं काय आहे लॉकडाऊन संदर्भात आणि आत्ताची परिस्थिती रुग्णांसंदर्भातली काय सांगाल? सुवर्ण, जर का बघायचं झालं तर विदर्भातली सर्वात मोठी व्यापारी संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयामध्ये आहे आणि सर्व तिथले पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यांचं नेमकं लॉकडाऊन संदर्भात काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत अध्यक्ष देखील आहे. मला एक सांगा, लॉकडाऊनचा तुम्ही विरोध केलेला त्याचं प्रमुख कारण काय? सर, लॉकडाउन सबसे पहले तो किसी चीज़ का पर्याय नहीं है. लॉकडाउन अगर करना भी है तो उसके पहले आप हमको पैकेज दीजिए. लास्ट टाइम जो पैकेज आपने घोषित करा था उसमें से हमारे व्यापारियों को कुछ भी नहीं मिला, और जो आपने टैक्स पेयर्स के पैसे से लास्ट टाइम जो हॉस्पिटल क्रिएट करा था वो आपने पूरे बंद कर दिया, जिसके कारण ये वापस से फैसिलिटीज़ चरमरा गई. आपको चाहिए था कि वो फैसिलिटीज़ के समय जब कम हुआ था तब जो होम क्वारंटाइन में लोग थे उनको इंस्टीट्यूशन क्वारंटाइन करते तो ये नौबत आती नहीं. जबकि आपको पता है विश्व में सेकेंड वेव चालू थी तो आपकन भी आना तय था, उसके बाद भी आपने हल्के में लिया. आप कहते हैं पब्लिक पूरी अभी सरल हो गई, उन्हें कोरोना को भूल गए. मैं ये चाहता हूँ कि सरकार बताए कि उनमें बैठे हुए, शासन में बैठे हुए लोग कोरोना को याद रखें, प्रशासन में बैठे हुए लोग कोरोना को याद रखें. अगर याद रखे तो फिर ये इतना बड़ा कैसे, और जितनी फैसिलिटीज क्रिएट करे गई थी हम टैक्स पेयर के पैसे से वो क्यों उन्हें बंद कर दिए? मला सांगा, तुमच्या व्यापारी जी संघटना आहे ते हजारो व्यापारी जुळलेले आहे. या व्यापाऱ्यांवर काय परिणाम होईल जर लॉकडाऊन लावला तर? लॉकडाउन लगाया तो व्यापारियों को सबसे बड़ी दिक्कत ये है कि उनको, जैसे पिछली बार लॉकडाउन लगाया और बोला घर बैठे स्टाफ को पगार दो, तो अब ये सब चीज़ कहाँ से व्यापारी करेंगे? अब भी व्यापारी पिछले 1 साल के अंदर में काफ़ी टूट गया है. ब्याज की सहूलियत दी थी उन्होंने इंस्टॉलमेंट की, लेकिन उसके ऊपर में ब्याज पे ब्याज, चक्रवर्ती ब्याज नहीं लगना, इसके लिए सुप्रीम कोर्ट को इंटरवीन करना पड़ा और सुप्रीम कोर्ट को ये आदेश देना पड़ा कि जो है ब्याज के ऊपर में चक्रवर्ती ब्याज नहीं लगने को होना. इस प्रकार के अगर काम रहेंगे तो कैसे व्यापारी पनपेंगे, और आगे लॉकडाउन अगर लगा दिया तो वो कैसे अपने खर्चे पूरे करेंगे और कैसे वो सब कुछ करेगा? मला एक सांगा की आणखी लॉकडाऊनमध्ये महत्त्वाचं म्हणजे जे अनऑर्गनायझर सेक्टर आहे त्याच्यावर कसा परिणाम पडतो? नहीं, आज व्यापारी समाज जो अनऑर्गनाइज्ड सेक्टर सरकार मानती है, लेकिन जबकि व्यापारी समाज एक संगठित व्यापारी है और व्यापारी अपना व्यापार करने के साथ पूरे मजदूर वर्ग को पालता है. अगर सरकार लॉकडाउन लगाती है तो ये इसका सीधा असर मजदूर वर्ग पर पड़ेगा, जो हमारे कर्मचारी उस पर पड़ेगा. क्या उसकी परवाह सरकार देगी? अगर सरकार नहीं देती है तो इसने लॉकडाउन का दूसरा पर्याय सोचना चाहिए. हम चाहते हैं कि शासन की चिंता है, लेकिन इसके साथ साथ व्यापारी वर्ग की भी चिंता करना चाहिए, जिससे व्यापारी वर्ग इससे निजात मिल सके. लॉकडाउन का कुछ सोल्यूशन या पर्याय लगता है आपको, कुछ आपको दिमाग में है? देखिए, जैसे आप व्यापारी आज रीढ़ की हड्डी है देश की, आप उन्हीं को टेकर फॉर ग्रांटेड लेते हैं, जिनके टैक्स की बदौलत पूरा सरकार चलती है, देश चलता है. आज अगर आप लॉकडाउन लगाना चाहते हैं तो जीएसटी, पानी कर, इलेक्ट्रिक कर, ये सब माफ़ कर दीजिए, फिर ये पर्याय है उसका दी बेस्ट पर्याय. मेरे को एक बात बताइए कि अगर कहना रहा कि लॉकडाउन, मुख्यमंत्री ने कहा कि मैं 2 दिन की मोहलत दे रहा हूँ आपको, तर लोक नियमाचं पालन करत नाही, त्यामुळे सरकारकडे पण पर्याय नाही आहे. लोकांनी पण पालन करायला पाहिजे. लोगों ने मैं चाहता हूँ मुख्यमंत्री जी ने महाराष्ट्र की जनता पर कड़े निर्बंध लगाना चाहिए, ना कि लॉकडाउन लगाना चाहिए. और लोगों से भी मैं निवेदन करता हूँ कि वो ज़बरदस्ती मार्केट्स में ना आइए ताकि लॉकडाउन ना लगे. आपसे निवेदन है. और अगर मुख्यमंत्री जी लॉकडाउन लगाते हैं तो मैं उनसे निवेदन करता हूँ कि उस दिन, जिस दिन से लॉकडाउन लगेगा, व्यापार का चक्का रोके जाएगा, उस दिन से बैंकों को भी आप लॉकडाउन के अंदर करिए, ताकि हमारा ब्याज का मीटर उस दिन से बंद हो जाए. जितने भी प्रकार के कर है उसको भी उस दिन से लॉकडाउन में डालिए, ताकि हमारा टॅक्सेस का बोझ कम हो जाए. तर आपण बघू शकतो की जे नाग विदर्भ चेंबरचे जे व्यापारी आहेत त्यांनी विरोध केलेला आहे आणि कुठेतरी त्यांचं असं म्हणणं आहे की लॉकडाऊन हा काही पर्याय नाही, कडक निर्बंध असायला पाहिजे किंवा सरकारने आणखी इतर पर्यायावर विचार करायला पाहिजे. पण लॉकडाऊन जर केला तर निश्चितच अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं जाईल आणि ते सर्वसामान्य नागरिक असो किंवा व्यापारी असो यांना परवडणार नसणार आहे. खरं. आणि तुषार, तुझ्यावर एक व्यक्ती जे सांगत होते, कळकळीने सांगत होते, पोटतिडकीने सांगत होते की जर व्यापार व्यवसाय लॉकडाऊन करायचाच असेल, बंद पाडायचाच असेल व्यापार आणि व्यवसाय, तर मग
त्या दिवसापासून टॅक्सेस जे आहेत वेगवेगळे ते भरणं सुद्धा बंद करा, बँक जे आमच्याकडनं व्याज घेतात तेही भरणं बंद करा. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर शक्य नाही. तुर्तास आभार तुषार, या सगळ्यांशी तू संवाद साधलास त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक आपण बुलेटिनमध्ये घेणार आहोत. अजून काही घडामोडींकरता परत भेटूया. अजून काही शहरांमधल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्यासाठी परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात असल्याचं दिसतंय. फेब्रुवारी महिन्यामध्ये 15 दिवसांचा लॉकडाऊन केल्यानंतर रुग्णसंख्येत घट झाल्याचं सांगण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवसाला रुग्णांची संख्या 1000च्या जवळपास होती. मात्र आता रुग्णवाढीची संख्या किंवा रुग्णवाढीचा दर हा दिवसाला 300 अशा घरात आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र आता पुन्हा शहरात लॉकडाऊन नको अशीच लोकांची भूमिका दिसते. लॉकडाऊन लावल्यास व्यापारी आणि सर्वसामान्यांचं मोठं नुकसान होतं असा सूर उमटतोय. आमचे प्रतिनिधी संजय शिंदे अमरावतीहून आपल्या सोबत आहेत. संजय यांच्याशी बोलूया. संजय, अमरावतीमध्ये वर्षभर म्हणजे पहिला जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हापासून आत्तापर्यंत कायम तुम्ही फील्डवर आहात, अमरावतीतल्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरता आहात. आत्ता पुन्हा एकदा लॉकडाऊन नको असा एक सूर बघायला मिळतोय, पण नागरिक त्यासाठी निर्बंध पाळतायत का? हो सुवर्ण, आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्हा हा राज्यात अव्वल होता. अमरावती जेव्हा नागपुरात पेशंट केवळ 100-150 पेशंट होते, त्यावर अमरावतीमध्ये जवळपास 950 रुग्ण अमरावती रोज आढळायचे. मात्र अमरावती जिल्ह्यात 15 दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आला आणि नागरिकांनी या लॉकडाऊनचं तंतोतंत पालन केलं. प्रशासनाने खबरदारी घेतली आणि त्याचं स्वरूप असं झालं की आज अमरावती जिल्ह्यात केवळ 200 ते 300च्या दरम्यान जे रुग्ण आहेत कोरोनाचे सापडतात. काल अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर केवळ 275 रुग्ण कोरोनाचे होते. आणि अशा परिस्थितीमध्ये अमरावती नियंत्रणात येत असताना जर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर परत लॉकडाऊन जर लागलं तर निश्चितच लहानसहान व्यापारी असेल किंवा मोठा व्यापारी असेल किंवा छोटे मोठे व्यवसाय करणारे जे लोक असतील त्यांच्यावरती मोठे एक संकट होऊ शकते. माझ्यासोबत हॉटेल इंडस्ट्रीतले काही लोक आहेत, काही हॉटेल व्यवसाय करणारे आहेत, टुरिझम इंडस्ट्रीतले. आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांगा, अमरावती शहरात किंवा आता राज्यात जर परत लॉकडाऊन झालं तुम्हाला काय वाटतं? विषय असा आहे की साधारणतः सेकंड लॉकडाऊनसुद्धा अमरावतीकर भरून चुकले आहेत आणि जी संख्या पहिले रुग्णांची होती ती बऱ्यापैकी अमरावतीमध्ये आता आटोक्यात आली आहे. प्रशासनाला वेळोवेळी सगळ्या लोकांनी सहकार्य केलं, तो सामान्य नागरिक असो किंवा एखादा व्यापारी असो किंवा छोटा दुकानदार असो मोठा दुकानदार असो. पण आता साधारणतः ही सगळी परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सेकंड लॉकडाऊनचा जर विचार महाराष्ट्र सरकारने केला तर त्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये जास्त पेशंट्स आहेत तिथे त्यांनी लॉकडाऊन करावा. पण अमरावतीसारख्या ठिकाणी जिथं कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी आल्यात इथे पुन्हा लॉकडाऊनचा विचार अजिबात करू नये. कारण की आता जर लॉकडाऊन पुन्हा जर इथं लागलं तर तो व्यापाऱ्यांच्या उद्रेकासोबतच सामान्य माणसाचा उद्रेक आता इतका मोठा होईल, जो असंतोषाचा भडका उठेल हा सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात राहील की याच्या संदर्भात प्रशासनाने पुन्हा एकदा विचार करावा. ज्या जिल्ह्यात जास्त पेशंट्स आहेत तिथे त्यांनी कमीत कमी लॉकडाऊन करावा. आणि अमरावतीमध्ये सगळी लोक प्रशासनासोबत आहे, जनता सहकार्य करताय. तर इथं हॉटेल इंडस्ट्री असो किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असो ही फार रसातळाला गेली आहे आणि कायम संध्याकाळी अजूनही तुम्ही 5 नंतर जर तुम्ही पाहाल आता 6 वाजेपर्यंत कलेक्टर साहेबांनी वेळ वाढून दिला. पण ओव्हरऑल जर सगळं आपण जर विचार करतो तर संध्याकाळचा पूर्ण व्यवसाय हा सगळ्या इंडस्ट्रीचा इथला ठप्प आहे. निश्चितच संध्याकाळचा व्यवसाय जो ठप्प आहे आणि केवळ ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे त्या ठिकाणी लॉकडाऊन करावा अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे. तुम्ही नेमकं सांगा, तुमचा हॉटेल आहे? होटल इंडस्ट्रीज का जो टाइमिंग रखा हुआ है सुबह 10 से 7 बजे तक, वो होटल इंडस्ट्रीज का टाइम है ही नहीं. वो एक्चुअली होटल इंडस्ट्रीज का 2 से 10 बजे का टाइम होना था. उसमें क्या होता है, कस्टमर रात में आते हैं हमारे पास, सुबह आते नहीं. अगर नेक्स्ट लॉकडाउन लगा तो इंडस्ट्री पूरी ख़त्म हो जाएंगी. होटल लाइन चीज और उसके बाद में सेकंड रोजगार जो है लोगों का, हमारे पास वर्कर है वो सब भूख मरेंगे, घर पे रहेंगे सब. भूखमरी का टाइम आ जाए सेकंड लॉकडाउन लगा तो. निश्चितच जर सेकंड लॉकडाऊन लावलं तर लहान सहान व्यापारी असेल किंवा कामगार असेल या कामगारांवर उपासमारीची वेळ येते. तुमचं छोटं दुकान आहे, तुम्ही काय सांगा?
माझं मत असं आहे की सरकारने जे काही लॉकडाऊनचा विचार केलेला आहे तो विचार बदलावा हवा, कारण परिस्थिती आज अमरावतीची तशी नाही आहे. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय गमावलेला आहे, बेरोजगार झालेले, अक्षरशः व्यावसायिक लोक जे आहेत ते स्वतः बेरोजगार झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीत पुन्हा जर लॉकडाऊन लागलं तर पुन्हा उपासमारीची वेळ या व्यापाऱ्यांची येईल. यासोबतच सर्वसामान्य माणसाचे पण खूप हाल झालेले आहे. आणि पुन्हा जर समजा तुम्ही लॉकडाऊन लावून या परिस्थिती पुन्हा जसच्या तशी निर्माण केली तर सर्वसामान्य माणसाच्या आणि व्यापाऱ्यांच्या जखमावर मीठ सोडल्यासारखं होईल. त्यामुळं सरकारने घेतलेला जो निर्णय हा निर्णय मागे घ्यावा. पुन्हा लॉकडाऊन अमरावतीमध्ये लावण्याची आवश्यकता नाही आहे, कारण परिस्थिती पूर्णपणे अमरावतीची चेंज झालेली आहे. आणि अशा परिस्थितीतही सरकारने जर लॉकडाऊन लावलं तर याचा उद्रेक होईल आणि मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलनासाठी उभे राहू. निश्चितच सुवर्ण आपण पाहू शकतो की अमरावती जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती नियंत्रणात आहे. लोक लॉकडाऊनचं पालन करत आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक मास्क लावतात, सॅनिटायझर वापरतात आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतात. आणि 15 दिवसाच्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी शासनाला सहकार्य केलं, त्यामुळेच अमरावतीची जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे कोरोनाबाधित रुग्णांची ती नियंत्रणात आलेली आहे. आणि आता जर का लॉकडाऊन लावलं तर निश्चितच सर्वसामान्य संजय, म्हणजे अमरावतीमध्ये लॉकडाऊन लावू नका असं अमरावतीकरांचं म्हणणं आहे, कारण त्यांनी नियम पाळलेले आहेत आणि त्यामुळेच रुग्णसंख्या कमी दिसते आहे. पुन्हा एकदा आवाहन करूया की अमरावतीच नाही महाराष्ट्रभरातल्या सगळ्या नागरिकांनी काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, कृपया हलगर्जीपणा करू नका. रुग्णसंख्या वाढतीये आणि हे काही योग्य लक्षण नाही. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कार्यक्रमामध्ये स्वागत. मनमाडसह नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातलाय. दररोज रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसते. नागरिकांकडून नियमांचं पालन होत नसल्याचंही पाहायला मिळत आहे. तसंच निर्बंध असून सुद्धा बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी आहे. गर्दी कायम राहिल्यास लॉकडाऊन अटळ आहे. मात्र लॉकडाऊन लावावं का? लॉकडाऊन लावल्यास सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे पाहावं लागणार आहे. बाजारपेठमध्ये गर्दी होत आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन लावावा की नाही याबाबत आपण मनमाडलाच जाऊया. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या सोबत आहेत. बब्बू, तू आता कुठल्या परिसरामध्ये आहेस? तुझ्यासोबत आता कोण आहे ज्यांच्याशी तू संवाद साधशील की नेमका लॉकडाऊन लावायला हवा, लावायला नको, आणि जर लावायला नको तर निर्बंध नागरिक का पाळत नाहीयेत? स्वर्ण, आता मी मनमाडच्या मुख्य बाजारपेठेत उभा आहे. माझ्यासोबत व्यापारी संघटनेचे काही पदाधिकारी आहे, व्यापारी आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना निर्बंध हवे का लॉकडाऊन हवं आहे. काय म्हणाल तुम्ही? मागच्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही लॉकडाऊनमध्ये सर्व आमच्या व्यापाऱ्यांनी अतिशय अग्रभागी राहून सर्वांना मदत केली व सर्वांना आम्ही हे केले. परंतु आता आम्हाला लॉकडाऊनचा आम्हाला तीव्र विरोध आहेत. आम्ही सरकारला, प्रशासनाला, प्रत्येक ह्याला लॉकडाऊन सोडून सर्व नियम अटी पाळून आम्ही व्यापार करायला तयार आहात. परंतु सर्व लोकांना अनेक सवलती दिलेल्या असताना सुद्धा फक्त व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सवलत या ठिकाणी मिळालेली नाहीये. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या धंद्याचा, आमच्या व्यवसायाचा, आमच्या व्यापाराचा अतोनात नुकसान झालेलं आहे. आमच्या बँकेच्या हप्त्यामध्ये आम्हाला कोणतीही सवलत मिळालेली नाही. आमच्या GST असेल, आमचा इन्कम टॅक्स असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, आमची घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, आम्हाला याच्यामध्ये कोणतीही प्रकारची सवलत शासनाने दिलेली नाहीये. एवढं असून सुद्धा आम्ही स्वतः पुढे होऊन सर्वांना मदत केली आहे. व व्यापार जर आपण बंद ठेवला किंवा बंद झालात तर आमच्यावर डिपेंडंट असणारे आम्ही सर्वात जास्त रोजगार पुरवणारे आहेत. आमच्या दुकानांमधले माणसं आहेत, आमचे हमाल आहेत किंवा अजून असेल. त्यामुळे आम्ही लॉकडाऊनला आमचा सक्त विरोध आहे. तुम्हाला काय वाटतं, लॉकडाऊन लावलेला पाहिजे किंवा कारण कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याला थोपवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे का निर्बंध? नाही, लॉकडाऊन हा काही पर्याय नाही आहे. कारण मागच्या वेळेस 8 महिने लॉकडाऊन असल्यामुळे व्यापाराच्या आतोनात हाल झालेले आहे. सरकारने लॉकडाऊनचा विशेष घेऊ नये. भले कडक निर्बंध लावून ज्याप्रमाणे व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने निर्बंध लादतात त्याचप्रमाणे लोकांना सुद्धा निर्बंध लादून कमीत कमी लोक मार्केटमध्ये फिरतील अशी लोक त्यांच्यावर हे करावे. तुम्हाला काय? लॉकडाऊन तर मुळीच नको आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान व्यापाऱ्यांचं खूप झालेलं आहे. आणि लॉकडाऊनमध्ये असताना सुद्धा आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांचे पगार द्यावे लागले. हे सगळे खर्च हे आमचे चालूच आहे. सरकारने आम्हाला सवलती तरी द्यावा जर लॉकडाऊनच करायचं.
एकूणच सुवर्णा व्यापारी जे आहे ते गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे अडचणीत आहे. त्यांच्यावर जे दुकानात काम करणारे असो किंवा इतर घटक आहे त्यांनाही उपासमारीचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे मनमाडच्या व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला कडाडून विरोध आहे. नक्की बब्बू, आभार. तू सविस्तर संवाद साधलास त्याबद्दल. एक समान सूर सगळ्या शहरांमधल्या व्यापारी किंवा नागरिकांकडनं बघायला मिळतोय तो असा की आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, आर्थिक तोटा आम्हाला सहन करावा लागतो, आर्थिक फटका आम्हाला सहन करावा लागतो, म्हणून लॉकडाऊन लावू नका, निर्बंध कडक करा, ते आम्ही नक्की पाळू. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. विद्यार्थ्यांकरता आणि त्यांच्या पालकांकरता एक मोठी बातमी आहे. 1ली ते 8वीच्या परीक्षा होणार नाहीयेत. परीक्षा न घेताच मुलं पास होणार आहेत, थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली आहे. 9वी आणि 11वीचा निर्णय त्या लवकरच घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज्यामध्ये जे विद्यार्थी आहेत, जे 1ली ते 8वीचे विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाराच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट जे आहे ते त्यांचे जे आहे त्यांना पास करून त्यांना पुढच्या वर्गामध्ये पाठवण्यासंदर्भामधला निर्णय हा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही आज घेत आहोत. आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आपण हे सगळं करत असताना विविध मार्गातून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न या मधल्या काळामध्ये करण्याचं काम केलं. परंतु आजचा निर्णय हा आम्ही घेत आहोत की 1ली ते 8वीच्या जे विद्यार्थी आहेत, जे RTEच्या अंतर्गत आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गामध्ये आपण पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची वर्गोन्नती करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेतला आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वाती, विद्यार्थ्यांकरता 1ली ते 8वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता आणि त्यांच्या पालकांकरता मोठी बातमी आहे. सगळ्या परीक्षा सर्वांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारनं घेतलेला सगळ्यात मोठा आणि आतापर्यंत महत्वाचा निर्णय म्हणता येईल की 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या मांड्यावर उगाचच ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षेची सांगती तलवार पास केलं जाणार कोणत्याही परीक्षेला सामोरं न जाता करोनाच्या काळामध्ये. अर्थात स्वाती, आपल्याला थांबावं लागतंय कारण आपला सलग आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण जसं आपण म्हणालात की सगळ्यात मोठा हा वर्षभरातला निर्णय ठरेल. 1ली ते 8वीच्या परीक्षा होणार नाहीयेत, त्यांना पुढच्या वर्गात पाठवलं जाणार आहे आणि 9वी 11वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भातला निर्णय लवकरच घेतला जाईल असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. पुन्हा एकदा आपण परिस्थिती सोलापुरातली काय ते बघण्यासाठी जातोय. सोलापुरामध्ये राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट असताना सोलापूर जिल्ह्यातील कोरोनानं मोठं थैमान घालायला सुरुवात केलेली आणि डोकेदुखी वाढवलेली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनचा इशारा दिलाय. त्यामुळे राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी वर्ग चांगलाच धास्तावलाय. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढच होतीये. थेट आपण सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी बोलूया. सागर, काय सांगाल सोलापुरातली परिस्थिती? सुवर्णा, खरं तर सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती अतिशय बिकट परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण मागच्या 15 दिवसापर्यंत कोरोनाची संख्या ही 40-50 रुग्णांवरती असलेली ती आता 800-850 पर्यंत गेलेली आहे. कालचा आकडा जर आपण पाहिला तर 887 रुग्ण जे आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत, तर 15 जणांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाची परिस्थिती जी आहे ती भयावह होत चाललेली आहे. मात्र असं असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी काल फेसबुक लाईव्हद्वारे जे सांगितलं की आम्ही लॉकडाऊनच्या विचारात आहोत किंवा 2 दिवस विचार करतोय, त्या पार्श्वभूमीवरती व्यापाऱ्यांनी मात्र या ठिकाणी या निर्णयाचं स्वागत न करता त्याला विरोध दर्शवलेला आहे. आपल्यासोबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे आणि सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांना काय वाटतं, नक्की ते व्यापारी देखील आहेत, तर काय सांगाल, काय वाटतं एकंदरीत लॉकडाऊन व्हावा की नाही व्हावा? नमस्कार, मी राजू राठी, अध्यक्ष सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल जे भाषण केलं ते आम्ही सर्व वाचलं आणि सिरियसनेस बी जाणून आहे. माझी एकच विनंती की गेल्या वर्षी जे आपण लॉकडाऊन पाहिलं आहे त्यामध्ये जे अडचणी आलेत आणि त्या लॉकडाऊनमध्ये उद्योगाचे, व्यापाऱ्यांचे सगळ्यात जास्त अडचणी झाल्या. आणि आज आपल्याकडं म्हणलं जातं की आपल्याकडं बेड शिल्लक नाही आहे, ICU शिल्लक नाही आहे. तर माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स जर शिल्लक नसतील तर प्रायव्हेट लॉजेस घ्या, त्यामध्ये तिथे डॉक्टर्स घ्या. कारण आज बी कोरोनाला औषध नाही आहे. लसीकरण वाढवायची गोष्ट केली, त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि व्यापाराच्या बाबतीत काय नक्की तुम्हाला अडचणी भेडसावतील पुन्हा एकदा लॉकडाऊन झालं? लॉकडाऊन जर झालं तर आम्ही कोडमडून निघू शकतो.
कारण लॉकडाऊन हा पर्याय नाही आहे, कारण आपलं अर्थचक्र थांबेल. कारण महाराष्ट्रसुद्धा अडचणीत अग्रेसर असलेलं महाराष्ट्राला बी हा अडचणीचा ठरणार आहे. आणि लॉकडाऊन केलं तर हा सोलापूर शहर म्हणजे कामगाराचं शहर आहे. असंघटित कामगाराची अडचण येणार आहे, हातावर ज्यांचं पोट आहे त्यांना अडचण येणार आहे. दुसरी गोष्ट की कोरोना सगळं जगायला शिकायला पाहिजे, असंच माननीय मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या वेळेस सांगितलं होतं. आणखी काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. काका, काय नक्की तुमची भूमिका आहे? लॉकडाऊन व्हावा की नाही व्हावा, काय वाटतं? मी धवल शाह, सचिव सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. लॉकडाऊन संदर्भात आता इथे कुणीही त्या मनस्थितीने लॉकडाऊन व्हावं या विचाराला पाठिंबा देण्यासाठी, कारण मागच्या वेळेच्या यातून अजून लोक अजून उभा राहायचे प्रयत्नात आहेत. त्यावेळी सुद्धा लॉकडाऊनमध्ये लोकांनी बराच संयम बाळगून आणि स्वतःचे व्यापार धंदे सगळे बंद असताना देखील शासनाला सर्वतोपरी प्रयत्न सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे आता मात्र व्यापार पुन्हा एकदा ते मागच्या याच्यातून न सावरल्यामुळे आपण पाहतोय की एकंदरीत व्यापाऱ्यांची मानसिकता जी आहे ती लॉकडाऊन नको अशीच आहे. कारण मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे अजून आम्ही उभं राहिलेलो नाही. त्यामुळे आता पुन्हा तो लॉकडाऊन आला तर आमचं अवस्था बिकट होईल, अशीच एकंदरीत भूमिका आणि परिस्थिती जी आहे ती सोलापूरमध्ये पाहायला मिळते. सागर, आभार. आपण व्यापारी वर्गाच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात. महाराष्ट्रभरामध्ये साधारणपणे हीच परिस्थिती बघायला मिळते की आता लॉकडाऊन नको, कडक निर्बंध आम्ही पाळतो, नियम आम्ही पाळतो, पण लॉकडाऊन लावून आता पोटावर पाय आणू नका, आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. आपण या सगळ्या घडामोडी बघत राहणार आहोत. महाराष्ट्रभरातल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेणार आहोत. पण आपण मात्र एक गोष्ट आवर्जून पाळायची आहे. आपण मास्क लावायचा आहे, सोशल डिस्टन्सिंग आपण पाळायचं आहे. आपण नियम पाळले तरच लॉकडाऊन टाळू शकणार आहोत. इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.